वीज मंत्री सुनील ढवळीकर यांनी वाढीव वीज बिलांची संबंधित तक्रारी ऑक्टोबरपर्यंत दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। वीज बिलिंग व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विभागानं 3 महिन्यांचा कालावधी मागितला होता। काही प्रकरणांमध्ये मंजूर लोडशी संबंधित तफावत दूर करण्यात आली असून उर्वरित समायोजनाचं काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केलं जाईल असं ढवळीकर यांनी सांगितलंय। त्यानंतरही वाढीव बिलांच्या तक्रारी कायम राहिल्यास संबंधित प्रकरणांची विभागांकडून तपासणी केली जाईल। ग्राहकांना देय असलेला परतावा त्यांच्या पुढील वीज बिलांमध्ये समायोजित केला जाईल असंही ढवळीकर यांनी स्पष्ट केलं। एक म्हणजे सध्या ज्या तरेन डिपार्टमेंटाचे इंजिनियर्स इन्क्लुडिंग चीफ इंजिनियर्स अप टू सामको लास्ट लायन हेल्पर तातूंत मागीर एक्झिक्युटीव इंजिनियर सुपरिटेंडिंग इंजिनियर देन कम्स टू जेई लायनमॅन इलेक्ट्रिशियन सगळे आयले आनी बरें काम केलां। दुसरी गोष्ट आमी मोस्ट ऑफ द 11 kV लायन जी आसा ती जी ट्रान्सफॉर्मर टू ट्रान्सफॉर्मर आसता ती आमी हें केली, फिडर ट्रान्सफॉर्मर ती मोस्ट ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सीज आमी अंडरग्रावंड केली। आतां एका फिडरार जवळ जवळ 16 ते 17 ट्रान्सफॉर्मर मिनिमम आसता, चडूय आसता। ते चड आशिल्ल्या कारणान त्याचे लायट प्रॉब्लेम जाता, त्या खातीर आमी शक्यतो 16-17 ह्या हातूंत ते दवरल्या आनी ताका लागून खूब सुदारणा जाली। मागीर आतां काही ठिकाणी LT9य अंडरग्रावंड जाली आनी त्या खातीर ट्रान्सफॉर्मर टू ट्रान्सफॉर्मर आतां फक्त लायट वता। एका ट्रान्सफॉर्मराचेर लायट गेल्यार दुसऱ्या ट्रान्सफॉर्मराक तो प्रॉब्लेम जायना आनी त्या खातीर ह्यो सगळ्यो गोश्टी बऱ्यो जाल्या। हाचे मुखार आनीकूय बऱ्यो गोश्टी पावर डिपार्टमेंटान जातल्यो। बिलिंग जे आसा तेंय सुदारपाचो प्रयत्न चीफ इंजिनियर करता, ताजे स्टाफ आसा तोय करता आनी हे श्रेय आमच्या स्टाफाक आसा। येणाऱ्या 3 म्हयन्यांत बिलिंग प्रोसेसूय सुटसुटीत जातलें। लोकांक खूब त्रास जाला, म्हाकाय खबर आसा, बिकॉज ऑफ लोड डिस्ट्रिब्युशन आनी लोड जो आसा तो सारको केल्ल्यान हाजे फुडें बिलां इल्ली इल्ली सारकी येवपाक लागतली।